पिंपरी चिंचवडमधील बापूसाहेब गायकवाड यांनी UPSC म्हणजेच स्पर्धा परीक्षा जी आहे ती क्रॅक करत 561वा क्रमांक मिळवत IPS जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता बापूसाहेब गायकवाड आहेत. काय सांगाल? अखेर स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. IPS जे आहे ते तुम्ही आता या ठिकाणी झालेलं आहात. काय पहिली भावना आहे? अ, बस एवढंच वाटतंय की जे नवीन प्रवासाला आजपासून सुरू झाला आहे. जे स्वप्न सामाजिक कार्याचं पाहिलं होतं सेवे थ्रू म्हणजे सर्व्हिसेस थ्रू त्याची सुरुवात आता होती आहे. अभ्यासाचा संघर्ष संपला आहे. आता कामाचा संघर्ष सुरू होणार आहे. आणि ज्या आईवडिलांनी आत्तापर्यंत जे काही शिकवून दिली, ज्या व्हॅल्यूज आमच्यात लहानपणापासून टाकल्या, ज्या इमानदारीने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आणि ज्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या की परिस्थितीला घाबरून न जाता तुम्ही पुढं या, अभ्यास करा आणि म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करत गेलो. आज त्यांच्यामुळं आम्ही एक सुरुवात चास गावातून झालेली सुरुवात जी नगरच्या सावेडीतून सुरू होत ती मुंबई ते दिल्ली आणि आज पुन्हा पुण्यामध्ये मी आज इथं बसलेलो आहे. हे खूप खूप मोठी जर्नी आहे. आज आम्ही गाव सोडलं 2004 साली. 22 वर्ष झाली त्या गोष्टीला. पण गावाशी नाळसुद्धा जोडलेली आहे. माझे सगळे मित्र, परिवार यांनी खूप साथ दिलेली आहे. तर अचानक म्हणजे रिझल्ट आला त्या दिवशी माझा हा मागच्या 22 वर्षांचा जो प्रवास होता तो अचानक डोळ्यासमोर आला की किती लोकांची ह्यामध्ये मेहनत होती, किती लोकांनी मला साथ दिली. आणि आज माझी जबाबदारी आहे की ह्या तुमच्या माध्यमातून त्या सर्व लोकांचे आभार मानण्याचे की तुम्ही मला एवढी साथ दिली, माझ्यावर विश्वास ठेवला की मी नक्की काहीतरी करेल. खूप सगळ्या लोकांचं म्हणजे यामध्ये म्हणजे त्या मला एका मित्राचं खरंच नाव घेऊशी वाटतं. जेव्हा माझे वडील मगाशी सांगत होते की आमची परिस्थिती अशी होती त्यावेळेस. म्हणजे एक म्हणतो ना की खारीचा वाटा कसे लोकं उचलतात. ज्यावेळेस आम्ही डिप्लोमा करत होतो, माझा एक मित्र प्रमोद रासकर जो चासमध्ये पेट्रोल पंपावर काम करत होता. मला फी भरायची होती डिप्लोमाची पॉलिटेक्निकची आणि माझ्याकडे पैसे नव्हते. त्याला समजलं कुठून तरी. तो चासवरून ₹500 घेऊन आला माझ्यासाठी. हे घे म्हणे आणि पैसे आणि फी भर. तर प्रमोदसारख्या खूप साऱ्या लोकांची माझ्या जीवनामध्ये जी साथ आहे ना, मी त्यामुळे आज इथं बसलो आहे. आणि असे खूप लोक आहेत. मी आज त्यांचं नाव जर घ्यायला गेलो तर आज दिवस कमी पडेल. एवढी लोकं आणि प्रत्येक स्टेपवर ह्या देवासारखे माणसं माझ्या आयुष्यात आली. तुम्ही आता संघर्षाचा विषय घेतला. आई-वडिलांनी खूप संघर्ष केला. वॉचमॅन वेळप्रसंगी वॉचमॅनचं देखील काम त्या ठिकाणी केलं. आईने धुणं भांड्याचं काम केलं. हा संपूर्ण प्रवासानंतर आज हे यश आलेलं आहे. आज खरं तर माझं यश नाही आहे. हे माझ्या आई-वडिलांचं यश आहे, की त्यांनी आम्हाला त्या परिस्थितीमध्ये शिकण्याचं जी आमची इच्छा होती ती पूर्ण केली. काय होतं बऱ्याच वेळा अ, म्हणजे एक मजबुरी असते प्रत्येक आई-वडिलांची, की घरामध्ये आम्ही पाहिलं ज्यावेळेस आम्ही सावेडीला राहत होतो, तिथे काही लोकं काम करत होते. त्यांच्या मुलांच्या शाळा सुटल्या. त्यांनी म्हणजे शाळा सुटल्या इन द सेन्स की ते त्यांना आपल्यासोबत कामाला घेऊन जात होते. पण आमचे आई-वडील म्हणत होते, "नाही आम्ही करू. आम्हाला जे काय करायचं ते करू. तुम्ही तुमच्या शाळा, कॉलेज बंद पडू देऊ नका." काय होतं, की त्यांनी जो आम्हाला पाठबळ दिलं आणि जो आमच्या शिक्षणासाठी पाठपुरावा केला. मला वाटतं, की त्यामुळे आम्ही त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकलो आणि L&T सारखी नोकरी मला मिळाली. भाऊ केंद्रीय विद्यालयात शिक्षक झाला. त्या परिस्थितीवर मात करत आम्हाला स्वतःला केपेबल बनवलं, की आम्ही स्पर्धा परीक्षेचं सुद्धा स्वप्न पाहू शकतो. खरं पाहायला गेलं तर सावेडीत असताना ते स्वप्न नव्हतं आमचं किंवा होतं मनात, पण ते पूर्ण करण्याची आमच्यात ताकद नव्हती. आमची पहिली प्रायोरिटी होती, की घरी व्यवस्थित 2 वेळचं जेवण, आई-वडिलांच्या इलाज त्यांना व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. आणि ते सुद्धा शिक्षणामुळेच झालं. त्यांनी जर समजा म्हटले असते, की नाही तुम्ही गाड्या चालवा, हे करा, तर कदाचित नसता डिप्लोमा करता आला मला. पण काय होतं, की ज्यावेळेस आपली इच्छा असते ना, तर मार्ग नक्कीच निघतो. आई-वडिलांची इच्छा होती, मार्ग निघाला. बरोबर आहे. बापूसाहेबांची आई आपल्यासोबत आहेत. वारंवार बापूसाहेब तुमचं नाव जे आहे ते या ठिकाणी घेत होते. काय कसा प्रवास पाहिला आपण हा एकत्र एकदमच अधिकारी झालेत आता पोलीस अधिकारी होणार आहेत. उद्या खाकी वर्दी अंगावर येणार आहे. परिस्थितीहून आम्ही लय हे केलं. धुण्या भांड्याचे कामं करून मेसमध्ये काम करायचो. लोकांचे धुणे भांडे अजून मेसमध्ये आम्ही स्वयंपाकाला होतो ना, तिथून डबे आणायचो आणि तिथून मग रात्रीचे 10-11 वाजायचे जेवायला. तोवर तर झोपायचे. मुलं झोपायचे तोवर. वाट बघत झोपून जायचे. त्याच्यानंतर मग आम्ही इकडं आलो ना रजनीकांताला. तिथं पण तेच कामं केलंय.
तिथं मग शिक्षणाला ते मला करीत होता, तिथं पाठीमागच होता. तिथं मग जेवणाच्या टायमाला यायचं, कधी आहे कधी नाही, घरी येऊन जायचा. तुमचा हा प्रवास सांगताना तुमचे डोळे भरलेले दिसत पाण्याने. आपल्या या डोळ्यावरूनच वाटतं की खूप खडतर असा प्रवास या ठिकाणी केलेला आहे तुम्ही. खूप बोला. खूप त्रास, हं. परिस्थिती लय नाजूक होती. त्याच्यातून मग बाहेर पडले. नक्कीच आपण पाहिलं तर प्रचंड हालाकीची अशी परिस्थिती होती. पप्पू साहेबांचे वडील देखील आपल्यासोबत आहेत. वेळप्रसंगी तुम्ही सुरक्षा रक्षक, वॉचमॅनचं काम केलं, वाहन चालक म्हणून काम केलं. काय वाटतं आता? काय पहिली भावना आहे? तुमचा मुलगा आता अधिकारी झालेला आहे, पोलीस अधिकारी होणार आहे. आणि जेव्हा माझे मुलं झाली तेव्हा माझ्याजवळ काही राहिलं नाही. त्याच्यामुळं माझी परिस्थिती नाजूक झाली. पण माझ्या मनामध्ये एक जिद्द होती. मला काय माहिती UPSC काय आहे आणि काय नाही. फक्त मुलाला शिकवायचं, साहेब बनवायचं. मग कोणता साहेब होतो काय नाही, पण साहेब बनवायचं. मी अंगठ्या बाजू, मला सही येत नाही. पण एवढीच ध्येय होतं की दोन्ही मुलांना शिकवायचं आपल्याला. इकडं पुण्यामध्ये नाही काम केलं मी. चासमध्ये नगरमध्येच केलं. अच्छा. साईटवर वॉचमॅन म्हणून काम केलं. म्हणजे आमची स्वतःची साईट होती ती. फिरोद्यांची साईट होती. आम्ही जिथं 50 वर्ष ड्रायव्हिंग केली ना, त्याच स्टेटची साईट होती. आणि त्यांनी तिथं सुरक्षा रक्षक म्हणून का ठेवलं की आपला माणूस म्हणून. ते माझ्या हाताखाली 2 दुसरे वॉचमॅन पण होते. नक्कीच आपण पाहिलं तर बापूसाहेब गायकवाड यांचा अतिशय खडतर असा प्रवास जो आहे तो इथपर्यंत येण्यापर्यंतचा जो आहे तो आपण त्यांच्याच माध्यमातून जो आहे तो ऐकला. जो 561वा क्रमांक मिळवत जो आहे तो आता UPSCमध्ये पोलीस अधिकारी जे आहेत आता बापूसाहेब गायकवाड होणार आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.